आणि परिसरातून आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना आमचा प्रणाम. परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग साधना आणि या साधनेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये होणारं परिवर्तन हे नेमकं काय आहे हे अनुभवण्यासाठी आपण आलेला आहात. म्हणून आजचा कार्यक्रम हा अनुभूतीचा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम हे प्रवचन नाही, संकीर्तन नाही, व्याख्यान नाही, उद्बोधन नाही, उपदेश नाही, कीर्तन नाही. आजचा कार्यक्रम फक्त आपल्याला अनुभूतीचा कार्यक्रम आहे. आता हा सहजयोग म्हणजे काय? सहजचा अर्थ असा आहे, सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्माला येणं. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा एक शक्ती आपल्यामध्ये जन्म घेते. सहजचा दुसरा अर्थ आहे विना कष्ट विना परिश्रम. योग, युज धातूपासून योग शब्द तयार झाला आहे. योग म्हणजे काय? योग म्हणजे बरोबर की आपण एकत्र येणे. पण एकत्र येणे काय? एकत्र येणे आज म्हणतो आपण फार चांगला योग आला आहे म्हणजे एकत्र येणे हा त्याचा अर्थ आहे. पण काय एकत्र येणे? आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव एकत्र येण्याच्या प्रक्रियेला योग म्हणतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगक्षेम वहाम्यम. तुम्ही फक्त योग करा, तुमचा क्षेम, काळजी, चिंता सगळं काही आम्ही वाहू. भगवंताचं वचन आहे, ते खोटं कसं असणार? मग हा योग जो आहे, आणि यापूर्वी सुद्धा अगदी हजारो वर्षापूर्वी अगदी पतंजली मुनीपासून भृगुमुनी, मार्कंडेय ऋषी सगळ्यांनी सांगितलेले योग आहे. योगाचेही अनेक प्रकार आहेत. सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, राजयोग आहे, पुष्कळ योग आहे. एकेका योगाचा अभ्यास करायला घेतला तर उभं आयुष्य निघून जाईल, पण योग करण्याचा योग येणार नाही. मग हा योग जो आहे, आणि विशेषतः हे सगळे योग जे होते प्राचीन काळापासूनचे, हे जे होते कसं योग करणं म्हणजे फार अवघड. जंगलात जाणं, रानावनात जाणं, प्रपंचाचा त्याग करणं आणि मग योग करणं. पण श्रीमातांनी या सगळ्या योगांचा अर्क आणि सार या सहज योगामध्ये सांगितलेला आहे. तुम्ही व्यवसाय करा, प्रपंच करा, नोकरी करा, परंतु दिवसाकाठी फक्त सकाळी आणि संध्याकाळी 20 मिनिटाचं ध्यान करा. इतकं सोपं सांगितलेलं आहे. आणि हे करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा मंत्र नाही, तंत्र नाही, कुठल्याही प्रकारचं काही ज्याला म्हणून आपण अंधश्रद्धा नाही. हे जे आहे अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणून हा सहयोग जो आहे, यांनी मग सांगितलं 180 देशामध्ये ते विज्ञानवादी लोक आहेत. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरती घासून पाहणारी लोक आहेत. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. म्हणजे अशा विज्ञानवादी लोकांनी सुद्धा हा सहजयोग स्वीकारला. आणि तिथे 180 देशामध्ये सेंटर्स आहेत मेडिटेशन, ध्यान, आणि सगळं हे फ्री ऑफ चार्ज आहे. आज जगात फुकट काय मिळतो? विशेष का आपल्याकडे संतांनी सुद्धा हे सगळं सांगितलं, अगदी टाहो फोडून, घसा फोडून सांगितलं त्या काळामध्ये, परंतु कोणीही लक्ष दिलं नाही. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास, दास गणू शिर्डीचे संत साईनाथ या सगळ्यांनी सांगितलं, परंतु कुणीही काही स्वीकारण्याचा प्रयत्न केला नाही. त्या काळात त्यांना त्रास दिला, त्यांचा छळ केला. त्यांच्या पायात चामड्याची चप्पलही नव्हती. पण बघा त्यांच्यानंतर मात्र चांदीच्या पादुका घेऊन चालली मंडळी. म्हणजे ज्या काळात अवतरण येतं त्या काळामध्ये आपण ओळखत नाही. मग परमेश्वराला ओळखण्याची प्रक्रिया कशी कळेल? संतांना ओळखता येते, आत्मसाक्षात्कारी होते, त्यांना आपण ओळखू शकत नाही. मग हे काय आहे? संत आणि महंत हे काय आहे? ज्यांनी आत्मसाक्षात्कार मिळवलेला आहे आणि ते आपल्याला उपदेश करतात, याचंही भान त्या काळी नव्हतं. कदाचित त्या काळी त्यांची बुद्धी कदाचित प्रगल्भ नसेलही, पण आज निश्चित आहे. आणि म्हणून आपण ते स्वीकारू शका. विशेषतः आपण पाहतो हे सगळे संतांना, संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या. संत ज्ञानेश्वर 750 पावणे 800 वर्ष झालीत, आणि आजही त्यांची ज्ञानेश्वरी जी आहे ताजी, टवटवीत आणि प्रसन्न आहे. माझ्यासारख्या प्राध्यापकाने समजा एखादा ग्रंथ आणि पुस्तक काही लिहिलं, पुढच्या महिन्यात हमखास रद्दीच्या दुकानात सापडेल, परंतु ज्ञानेश्वरी सापडायची नाही रद्दीच्या दुकानात. कारण का? लिहिली कुणी? परतत्वाचा स्पर्श झालेला एका योग्याने ती लिहिली. म्हणून ती आत्मसाक्षात्कारी जीवाने जे निर्माण केलेलं आहे ते चिरंजीव असतं, ते अभंग असतं. म्हणून संतांचं काव्य हे अभंग आहे, हे लक्षात घ्या. कितीतरी हजारो वर्ष ते राहील, हे लक्षात घेण्याचं. मग हा आत्मसाक्षात्कार काय आहे, परमेश्वराचा संबंध कसा येतो, हे सगळं आपण समजून घेऊया. म्हणून आजचा हा कार्यक्रम जो आहे हा अनुभूतीचा कार्यक्रम आहे. म्हणून आता हे सगळं करायचं कशासाठी? आपल्याला परमेश्वर प्राप्ती मिळवायची आहे. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वराची व्याख्या काय?
जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र जो व्यापलेला आहे तो परमेश्वर म्हणजे काय? आपल्या डोळ्यापुढे काही येतं का? 7-8-10 फूट उंचीची व्यक्ती म्हणजे परमेश्वर नव्हे. मग परमेश्वर काय? किती वर्णन केलं, किती वाचन केलं, काय परमेश्वराचं रूपच कळणार नाही, कारण ते अनुभवावं लागतं. म्हणून हे अनुभवणं काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्याचं वर्णन असंही केलं गेलं आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाशक्ती म्हणजे परमात्मा. अनंत कोटी म्हणजे जे आपण पृथ्वीवरती आहोत असे असंख्य पृथ्वी आणि ग्रह आणि तारे, याच्यावरती जी महाशक्ती, त्यांची ताकद, यांची सगळी सत्ता त्यांची आहे. म्हणजे अशा या ब्रह्मांड नायक महाशक्तीला तुम्ही कसं ओळखणार, कसं जाणणार त्या परमेश्वराला? माणसाचं डोकं एवढं, डोक्यामध्ये बुद्धी एवढी, कसं जाणणार? मनाने कळणार आहे का? विचाराने समजणार आहे का? अहंकाराने तर मुळीच नाही. मग कशाने कळणार? तो जाणायचा असेल तर फक्त आत्म्याने जाणता येतो. आणि मग जाणण्यासाठीची प्रक्रिया काय? आता बघा, एवढ्या सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाशक्ती म्हणजे काय? की त्याचं एवढं मोठं अस्तित्व आहे आणि आपलं अस्तित्व केवढं आहे? आपलं अस्तित्व पावसाच्या थेंबासारखं आहे. पावसाचा थेंब पहा, अगदी तो थेंब वाळवंटात पडला तर बघता बघता नाहीसा होतो, पण तोच थेंब जर समुद्रात पडला तो महासागर होतो. मग त्या थेंबाने महासागर होण्यासाठी कोणत्या पोथ्या वाचल्या होत्या, कोणते मंत्र म्हटले होते? तो फक्त मिसळून गेला, एकरूप झाला. पहा, आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव. बस आपल्याला सुद्धा तसंच करायचं आहे. आपल्या भोवती पसरलेलं निर्गुण निराकार जे काही परब्रह्म एखाद्या विराट महासागरासारखं आहे, त्याच्यामध्ये फक्त मिसळून जायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव झालं. हेच ते आत्मसाक्षात्काराचं तंत्र आणि परमेश्वरास मिळवण्याचं तंत्र आहे. हे लक्षात घेण्याचं. अस्तित्व केवढं आहे आपलं, विचार करण्याचं आहे. एवढं तेवढे ग्रहण तारे, त्याच्यावरती त्याची सत्ता. आणि आपण एका पृथ्वीवरील, एका देशामधील, एका राज्यामधील, एका जिल्ह्यामधील, एका तालुक्यामधील, एका गावामधील, एका गल्लीमधील, एका घरामधील आपलं अस्तित्व. आणि तो अनंत कोटी. म्हणजे आपल्याला त्याला जाणण्यासाठी हे जी काय अशा प्रकारची, मग त्यासाठी काय करावं लागेल? अगदी सोपं साधं सांगितलेलं आहे त्यांनी, की जसं हा प्रकाश आहे, या प्रकाशामध्ये कोण कुठे बसलेलं दिसतंय, सगळं दिसतंय. पण समजा इथं अंधार असला तर आपल्याला कळणार नाही कोण कुठे बसलेलं आहे. घरामध्ये आपण स्विच ऑन केल्यावर लख्ख प्रकाश, पहा, म्हणजे अंधार लगेच पळाला, प्रकाश आला, अंधार गेला. किती वेळ लागला? पॉइंट काही सेकंद. तसंच तुमच्या आमच्या आत आत्म्याचा अंधार आहे. आणि म्हणून तो अज्ञानाचा अंधार तो नाहीसा झाला पाहिजे. अज्ञान गेलं की शिल्लक राहील ज्ञान. त्याचं नाव आत्मज्ञान, त्याचं नाव ब्रह्मज्ञान, त्याचंच नाव आत्मसाक्षात्कार. म्हणजे अज्ञान गेल्यावर ज्ञानप्राप्ती झाली, प्रकाश आला, आत्म्याला प्रकाश आल्यावर सगळं घडलं. म्हणून ही जी स्थिती आहे ही श्रीमाताईने अतिशय सुलभ करून दिलेली आहे. आपण पहा, आजूबाजूला पसरलेलं सगळं काही चैतन्य कसं काम करतं पहा. सकाळी गुरं ढोरं, जे काही शेळ्या बकऱ्या मेंढ्या, हे सगळ्या रानावनात चरायला जातात, संध्याकाळी घरी येतात. कशा येतात? ही शक्ती कोणती आहे? ही ती चैतन्यमय शक्ती. एवढंच नव्हे, एखादं कोवळं अशा रोपटं घेतलं आणि ते जर काढलं, उपटलं, तर त्याची मुळं बघा कशी आहेत, अतिशय कोवळी आणि लुसलुशीत आहेत. परंतु अवैध खडक फोडून टाकण्याची शक्ती त्या मुळांमध्ये येते. ते जलतत्व शोषून येतं. ही शक्ती त्याच्यामध्ये कुठून येते? हीच ती चैतन्य शक्ती. जोपर्यंत आपलं चैतन्य शोषून घेण्याची क्षमता आहे तोपर्यंतच अस्तित्व असतं. म्हणून आजूबाजूला पसरलेलं हे सगळं चैतन्य काय आहे ते अनुभवणं महत्त्वाचं आहे. म्हणून आज या कार्यक्रमासाठी आपण जे आलात, खूप सांगण्यासारखं आहे. आणि हे सगळं प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करायला, फायदा काय? आम्हाला परमेश्वर प्राप्ती मिळाली पाहिजे. परमेश्वर ज्याला थोडंसं अध्यात्माचं ज्ञान असेल ती व्यक्ती म्हणा, अरे परमात्मा मिळतो म्हणजे काय, साधी गोष्ट नाही. परमेश्वरासाठी लोकांनी किती मंदिरं, किती काय 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 सगळं काही, सगळ्या प्रकारचं केलेलं आहे, पण मिळाला का परमेश्वर? कळला सुद्धा नाही. म्हणून हा परमेश्वर जाणता आला पाहिजे, अनुभवता आला पाहिजे, तो आपल्याला प्राप्त होतो. आणखी महत्त्वाची गोष्ट अशी, एक प्रकारे आपल्यामध्ये संतुलन येतं. संतुलन म्हणजे एक प्रकारे ज्याला म्हणून मध्यात असणं. म्हणजे बघा की मनुष्य असंतुलित झाला की तो रोगाला बळी पडतो, अल्पायुष्य. आणि मनुष्य संतुलनामध्ये असला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य होतो. म्हणून संतुलन प्राप्त, कोणत्याही योगामध्ये संतुलन सांगितलेलं नाही. महत्त्वाची गोष्ट की आपल्यामध्ये निर्णय शक्ती येते, आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. आणि एवढंच नव्हे
की आपण पूर्णपणे आपलं आरोग्य जे आहे अत्यंत संपन्न होतं. आपल्याला निर्णयच घेता येत नाही. कोणाला आपण काही करायचं असेल तर 4 लोकांना विचारणार का हो तुमचं काय मत आहे, का मला हे करायचं ते करायचं तर काय. मी नेहमी एक उदाहरण देतो महिला भगिनींचं. एखाद्या कपड्याच्या दुकानात गेले, साडी घ्यायला गेले, बरोबर 2 महिला आहेत, तरी विचारणार कोणती घेऊ, ही घेऊ का ती घेऊ. आणि मग स्वतःचा निर्णय घेता येत नाही. बरोबर आलेल्या कोणी असतील महिला मंडळ तर ते त्यांना सल्ला देतात, हीच चांगली तुला शोभेल तीच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य स्वतःचा निर्णय नाही. आणि अशा पद्धतीने मग आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपण निर्णय न घेता घेतो आणि मग फसतो. परंतु आत्मविश्वास, निर्णय शक्ती ही जेव्हा आपल्याला हे संतुलन प्राप्त होतं, आत्मसाक्षात्कार प्राप्त होतं, तुमच्यामध्ये ती सगळं काही घटित होतं. हे सगळं लक्षात घेण्याचं आहे. फार मोठी गोष्ट आहे. आणखी महत्त्वाचा भाग असा, आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये मुलांना सांगतो, म्हणजे तिथल्या हेडमास्टरना, प्रिन्सिपलना भेटतो की मुलांना सुद्धा तुम्ही हे 5 मिनिटाचं ध्यान करू द्या आणि